नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो SPM IS अकॅडमीमध्ये. आज मॉर्निंगमध्ये सत्यजित सरांनी ऑलरेडी हे 4 टॉपिक डिस्कस केलेले आहेत. आपण ह्या 4 टॉपिकला आता एक्झामच्या दृष्टिकोनातून बघूयात. पहिला टॉपिक जो आहे आपल्या आणि कालसारखे आजचे सुद्धा 4 टॉपिक जे आहेत ते आपल्या पेपर 3शी रिलेटेडच आहेत. एन्व्हायरमेंट, पर्यावरणाशी रिलेटेड, Conference of Parties 17 of UNCCD, इंडियन इकॉनॉमी 10 years of UPI, इंडियन इकॉनॉमीमधलाच आसाम ह्या राज्याला बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा जो अवॉर्ड भेटलेला आहे अंडर PMFMEs, आणि इंडियन इकॉनॉमी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रेझिलियन्स इंडेक्स. मित्रांनो, आजचे 4 टॉपिक हे लार्जली प्रिलिम्ससाठी थोडे महत्त्वाचे आहेत. मेन्समध्ये सुद्धा तुम्ही याचा केस स्टडी वापरू शकता. आता आजच्या द हिंदूमधली ही न्यूज आहे की जी आता आपली एक समिट होणार आहे UNची. तर मी थोडासा बॅकग्राऊंड आधी तुम्हाला सांगून देतो तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, ज्याला अर्थ समिट म्हटलं जातं, तर ही अर्थ समिट झाली होती 1992 मध्ये. कुठे? रिओ दी जेनेरिओला. आता याच्यामध्ये 2 महत्त्वाचे कन्व्हेन्शन्स साईन केले गेले. तर ते काय होते? पहिलं कन्व्हेन्शन होतं की UN कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, आणि दुसरं होतं युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. आता याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स जे महत्त्वाचे मानले जातात. पहिलं आहे रिओ डिक्लेरेशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. तर रिओ डिक्लेरेशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट काय सांगतं? याच्यामध्ये एकूण 27 प्रिन्सिपल्स आहेत शाश्वत विकासासाठीचे, की शाश्वत विकास कसा असला पाहिजे, त्याचे 27 प्रिन्सिपल्स तत्व याच्यात म्हटले गेलेले आहेत. दुसरं याच्यातलं महत्त्वाचं डॉक्युमेंट मानलं गेलं आहे फॉरेस्ट प्रिन्सिपल्स. आता हे फॉरेस्ट प्रिन्सिपल्स प्रिलिम्समध्ये लक्षात राहू द्या मित्रांनो, हे नॉन लिगली बाइंडिंग प्रिन्सिपल्स आहेत, लीगली नव्हे. तर हा नॉन शब्द इथे अतिशय महत्त्वाचा राहू शकतो स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनमध्ये. फॉर दी मॅनेजमेंट, कन्झर्वेशन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ फॉरेस्ट, हे दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट. आणि तिसरं जे आहे ते आहे तुमचं अजेंडा 21. तर अजेंडा 21 नेमकं काय आहे? हा एक ॲक्शन प्लॅन आहे, ॲक्शन प्लॅन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन 21st सेंचुरी, की काय ॲक्शन प्लॅन असला पाहिजे. आणि याच्यामधला चॅप्टर 12 जो आहे हा स्पेशली महत्त्वाचा मानला जातो, कारण याच्यामध्ये डेझर्टिफिकेशन, वाळवंटीकरण, याला कशा पद्धतीने त्याचा सामना केला जावा, त्यानंतर ड्रॉट, लँड डिग्रेडेशन, ह्या ज्या काही समस्या आहेत तर त्यांचं सोल्युशन, त्यांचं समाधान हे कशा पद्धतीने काढलं जावं, त्याच्याबद्दल सुद्धा याच्यावर चर्चा केली गेलेली आहे, किंवा त्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना, काही पावलं जी आहेत ती इथे उचलण्यात आलेली आहेत. आता ही जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज COP, ही एक सुप्रीम डिसिजन मेकिंग बॉडी मानली जाते UNCCDची. ठीक आहे. आता ही एक बाय ॲन्युअल, म्हणजे एव्हरी 2 years, 2 वर्षातून एकदा ही होत असते. पहिली COP झाली होती 1997 रोमला. मागच्या COP कोणत्या कोणत्या होत्या? 2014 मध्ये, 2019ला झालेली आपल्या नवी दिल्लीमध्ये, आणि COP 16 ही 2024 मध्ये रियाद, सौदी अरेबियाला झालेली. आत्ता जी COP 17 होणार आहे तर ती होणार आहे उलानबटोर, मंगोलियामध्ये. याची थीम काय आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रिलिम्समध्ये. रिस्टोरिंग लँड, रिस्टोरिंग होप, या थीमवर ही कॉन्फरन्स ऑफ पार्टीजची जी काही मीटिंग आहे, हे जी कॉन्फरन्स आहे ही होणार आहे. याच्यामध्ये फोकस एरियाज कोणते आहेत लक्षात घ्या. याच्यामध्ये टोटल 197 देश सहभागी होतील, आणि फोकस असणार आहे वाळवंटीकरणाच्या समस्येवर, ड्रॉट कमी करण्यावर, की वाळवंटीकरण जे स्प्रेड होत चाललंय त्याला कमी कसं करता येईल, ड्रॉटची जी समस्या आहे त्याचं समाधान कसं शोधता येईल, वॉटर आणि सस्टेनेबल लँड मॅनेजमेंट, ह्या काही थीम इथे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन ज्या स्लाईडमध्ये दिलेल्या असतात बाळांनो, त्याला नक्की गो थ्रू करत राहा. या PDF तुम्हाला भेटतायत वेळेवर, तर त्याला वाचा पण. आणि हे जे प्रश्न इथे सत्यजित सरांनी फ्रेम केलेले आहेत तर त्याला सुद्धा तुम्ही इथे अटेम्प्ट करत राहा. त्याचं उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगत राहा. मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा इथे एक प्रश्न बनवलेला आहे. तर याच्यातले की इम्पॉर्टंट वर्ड्स
प्लस मी तुम्हाला रेकमेंड करेल आता की हे जे हिंट्स आणि जे काही कॉन्टेंट इथे ह्या स्लाईडमध्ये दिलेलं आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न इथे नक्की करा आणि त्याचं उत्तर माझ्यापर्यंत पोहोचवा. त्याचा फीडबॅकसुद्धा मी तुम्हाला देईल. आजची दुसरी न्यूज PIBने प्रकाशित केलेली आहे. 10 इयर्स ऑफ UPI हा सुद्धा पॉईंट प्रिलिमच्या दृष्टिकोनातून विचारला जाऊ शकतो. UPI म्हणजे काय? युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. याच्यामध्ये इन्स्टंट मनी ट्रान्सफर होतं दोन बँकेच्या दरम्यान. ह्यासाठी स्मार्टफोन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि जर स्मार्टफोन नसेल तो हा एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे प्रिलिमच्या दृष्टिकोनातून. फीचर फोन ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये UPI 1 2 3 पे IVRS ही सुविधा असेल तर हे दोन्ही स्मार्टफोन प्लस आणि फीचर्स फोन हे UPIला सपोर्ट करतात की ज्याच्यामध्ये UPI 1 2 3 पे IVRSची सुविधा उपलब्ध असते. हा प्रिलिमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट ही आहे मित्रांनो की ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये UPI करता येऊ शकतं. महत्त्वाच्या काही UPI ॲप्स हे आपण दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर आपण करतच असतो. ठीक आहे, तर त्यांची इथे काही नावं दिलेली आहेत. आणि अजून एक UPI लाईट हे सुद्धा इंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे लो व्हॅल्यू ट्रान्झॅक्शनसाठी, जे फास्टर पद्धतीने ट्रान्झॅक्शन होईल आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पिन किंवा कोड टाकण्याची तुम्हाला आवश्यकता नसेल. हे 2016मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लॉन्च केलं होतं. आता हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नेमकं काय आहे तर याला निर्माण करण्यामागे महत्त्वाची भूमिका होती RBIची आणि इंडियन बँक्स असोसिएशनची. तर इथे अंडर पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट 2007 अंतर्गत हे NPCI याची स्थापना करण्यात आली. याचं पर्पज काय आहे की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सला प्रमोट करणं, प्रोसेसिंग सेटलमेंट अतिशय योग्य पद्धतीने होणं आणि डिजिटलायझेशनला इथे योग्य पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन लोकांपर्यंत त्याचा रीच वाढवणं हा त्याचा मागचा एक उद्देश होता. आणि गेल्या 10 वर्षामध्ये निश्चितपणे आपण UPIमध्ये एक सिग्निफिकंट सक्सेस यश आपण इथे अचीव्ह केलेलं आहे. हे आकडे इथे बोलतात जर तुम्ही बघितलं, कारण बरेचसे वेस्टर्न कंट्रीज, एक तर मागे एक्झाम्पल होतं जर्मनचं की जर्मनचे एक मिनिस्टर आले होते आणि त्यांनी सांगितलं की ह्या लेवलपर्यंत डिजिटल ट्रान्झॅक्शन्स किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आमच्या देशात सुद्धा पेनिट्रेट झालेलं नाही आहे. म्हणजे रस्त्यावरचे भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांपासून ते मोठ्या मॉलपर्यंत की UPI तो QR कोड हा सगळीकडे तुम्हाला खूप इझिली अवेलेबल होतो आणि आपण 10 रुपयापासून ते 1 लाखापर्यंत भरपूर असे मोठे ट्रान्झॅक्शन्स जे आहेत तर ते आपण UPIच्या थ्रू करत असतो. निश्चितपणे 1 लाखाचं ट्रान्झॅक्शन कदाचित होऊ शकणार नाही, काही लिमिट सेट केलेले आहेत. एक सांगण्याचा भाग म्हणून मी तुम्हाला बोललो की छोट्यातल्या छोट्या पेमेंटपासून एक लिमिट सेट केलेल्या पेमेंटपर्यंत इथे UPIद्वारे ट्रान्झॅक्शन हे होत असतं. आता जर आपण बाय व्हॉल्यूम बघितलं, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स, तर 99.7% ट्रान्झॅक्शन्स हे इथे UPIद्वारे होतात. व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 97.5% हे आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये UPIचा वाटा हा 85% आहे आणि RTGS रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. मित्रांनो, RTGS जे आहे ते हायेस्ट व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन, जिथे रक्कम मोठी असते त्याच्यासाठी RTGS वापरलं जातं. आता तुमच्यापैकी किती जणांना IMPS माहिती आहे आणि IMPS मध्ये नेमकं कशा पद्धतीने पेमेंट होतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर हे काही आकडे आहेत प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, त्याला एकदा गो थ्रू नक्की करा. ठीक आहे, तर आपण जर ग्लोबल फूटप्रिंट बघितली तर 11 देशांमध्ये आपलं UPI हे इथे पोहोचलेलं आहे. या देशांची नावं जी आहेत हे प्रिलिम्समध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतात, GKच्या दृष्टिकोनातून सुद्धा. ठीक आहे, तर ही एक फॅक्ट तुम्हाला थोडीशी गो थ्रू करायची आहे. आता याच्यामध्ये पण UPSC किंवा MPSCला जर थोडासा डायनेमिक रेंजमध्ये प्रश्न विचारायचा असेल तर कदाचित ते कॉन्टिनेंट वाईज विचारू शकतात की किती एशियन कंट्रीज आहेत, किती युरोपियन कंट्रीज आहेत, मिडल एशियामधल्या किती कंट्रीज आहेत, आपल्या नेबरिंग कंट्रीज कोणत्या कोणत्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो UPIच्या बाबतीत. याच्यावर सुद्धा एक प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहे, त्याला गो थ्रू करा. त्याचं उत्तर जर सांगता आलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये किंवा उद्याच्या क्लासमध्ये
मला तुम्ही नक्की सांगू शकता. याच्यावर सुद्धा एक मेन्सच्या दृष्टिकोनातून प्रश्न निर्माण केलेला एक क्रिएट केलेला आहे आणि ह्या प्रश्नात कोणते कोणते महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत तर ते कीवर्ड्स तुम्ही इथे हायलाईट करून मला सांगू शकतात. आणि जर समजा याचं उत्तर तुम्ही लिहिलंच असेल तर याचं उत्तर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा. या हिंट तुम्ही रेफर करू शकतात उत्तर लिहित असताना आणि त्याच्यावर निश्चितपणे मी फीडबॅक तुम्हाला इथे देणारच आहे. त्यानंतर आसाम राज्याला एक बेस्ट परफॉर्मिंग स्टेट म्हणून मान्यता मिळाली आहे अंडर PMFME. तर PMFME काय आहे? प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस. तर ही जी स्कीम आहे ही 2020 मध्ये लॉन्च केली गेली होती. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज ही याच्याशी संबंधित मिनिस्ट्री आहे. ही एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. अंडर आत्मनिर्भर भारत अभियान ही चालवली जाते आणि याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? कॉम्पिटिटिव्हनेस अँड फॉर्मलायझेशन फॉर एक्झिस्टिंग इंडिव्हिज्युअल मायक्रो एंटरप्राइजेस इन दी अनऑर्गनाइज्ड फूड प्रोसेसिंग सेक्टर. आता याच्याशी निगडित की फीचर्स काय? तर 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट, क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी, सपोर्ट टू सेल्फ हेल्प ग्रुप्स, कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ मायक्रो एंटरप्राइजेस अँड इनफॉर्मल एंटरप्राइजेस, ब्रँडिंग अँड मार्केटिंग. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे सगळे पॉईंट्स, हे सगळे फॅक्ट्स लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. स्कीमबद्दल तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. एक बेसिक इन्फॉर्मेशन स्कीमबद्दल इथे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. ठीक आहे. आसाम राज्य त्याला हा अवॉर्ड भेटलेला आहे हे सुद्धा इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि आजची ऑफकोर्स याच्यावर पण सरांनी एक प्रश्न बनवलेला आहे. याचं उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करा. याच्या PDF तुम्हाला भेटूनच जातील. आणि आजची जी शेवटची न्यूज आहे द हिंदूमधली, सेबी इंट्रोड्युसेस IT रेझिलियन्स इंडेक्स फॉर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्स. तर सेबीने ही जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रेझिलियन्स इंडेक्स ITRI ही जी लॉन्च केलेली आहे, तर ITRI नेमकं काय? तर ITRI हे एक असं फ्रेमवर्क आहे की ज्याच्यामध्ये इट मेजर्स द स्ट्रेंथ अँड रेझिलियन्स ऑफ IT सिस्टम्स ऑफ मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्स. मित्रांनो, पहिलेच्या काळामध्ये एक कागदोपत्री व्यवहार शेअर मार्केटचा खूप जास्त चालायचा, पण आजकाल असे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत. कितीतरी जाहिराती तुम्ही बघितल्या असतील की आपण डिजिटल एरामध्ये खूप सारे शेअर्स हे फिजिकली आपल्याला कागदोपत्री त्यांना सांभाळून ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. तर आपलं IT इन्फ्रास्ट्रक्चरचा मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरमधला जो रोल आहे तो अतिशय इथे वाढलेला आहे. त्याचा स्कोप खूप वाढलेला आहे. मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्स इथे ज्या आहेत त्या वाढलेल्या आहे की ज्या एक बेसिक IT इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या शेअर मार्केटला, सिक्युरिटी कॅपिटल मार्केटला प्रोव्हाइड करतात. तर त्या दृष्टिकोनातून बाईंग, सेलिंग हे जे आहे तर हे IT त्यांच्याद्वारे होणारे डेव्हलप केले किंवा त्यांचं माध्यमातून निर्माण केले गेलेले ॲप्लिकेशन्स, होणारे ट्रान्झॅक्शन्स, डीमॅट अकाउंट्स, डिजिटल डीमॅट अकाउंट्स, तर हे सगळे इथे त्या दृष्टिकोनातून हा एक न्यूज जो आहे हा जो एक महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. याच्यावर UPSC आणि MPSCच्या दृष्टिकोनातून हा एक प्रश्न फ्रेम केला जाऊ शकतो. तर आजच्या न्यूजचं हे शॉर्टमध्ये विश्लेषण होतं. आज जास्त डिटेल विश्लेषण करण्यासारखं तेवढे विषय नाही आहेत. तर प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून ह्या फॅक्ट्स थोड्याशा लक्षात घ्या. आशा करूयात की उद्याच्या न्यूजमध्ये आपण थोडंसं मेन्सचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला ॲनालाइज करता येतील. आणि तुम्हाला सुद्धा जर कुठल्या न्यूज ह्या डिकोड करून हव्या असतील गेल्या आठवड्याभरातल्या की ज्या कदाचित तुम्हाला समजल्या नसतील किंवा योग्य पद्धतीने त्याचा कॉन्टेक्स्ट कळला नसेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की ती न्यूज आणि त्याचा सोर्स सांगा की ती कुठल्या वर्तमानपत्रातली आहे. त्याचं सुद्धा ॲनालिसिस आपण इथे करूयात. आणि तुमचे आणखी काही क्वेरीज असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये ते पण सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच. आणि SPMच्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.